पाहुयात. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतूवरती मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूवरती पहिल्यांदाच हे असं मॅरेथॉनचं आयोजन केलं गेलंय. मुंबईकर सुद्धा 22 किलोमीटर लांब सेतूवरून अगदी उत्साहाने धावताना दिसतायत. या मॅरेथॉनला सर्वच वयोगटातील मुंबईकरांनी गर्दी केली तर काही सेलिब्रिटींनी सुद्धा आवर्जून उपस्थिती लावली. दरम्यान मॅरेथॉनमुळे आज दुपारपर्यंत अटल सेतू वाहतुकीसाठी बंद असणार आहे. थेट जाऊयात, आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्या सोबत जोडल्या गेल्यात. सुस्मिता, कसा आहे उत्साह या अटल सेतूवरून धावताना मुंबईकरांचा, धावपटूंचा? नक्कीच आजचा रविवार मुंबईकरांसाठी खास आहे. सकाळी आपण जर बघितलं तर या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक स्पर्धक, अनेक मुंबईकर हे या अटल सेतूवरती आलेले आहेत. MTHL वरनं प्रवास करत आपल्या ऑफिसला पोहोचणारी अनेक मंडळी आज गाड्या घरी ठेवून खास धावण्यासाठी म्हणून, आरोग्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. सध्या मी अटल सेतूवर आहे आणि समोर फिनिश लाईन आहे, ज्या फिनिश लाईनवरनं पहिल्यांदा 5 किलोमीटर, 21 किलोमीटर, त्यानंतर 10 किलोमीटर आणि 42 किलोमीटर अशा टप्प्याटप्प्याने स्पर्धक पुढे येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक स्पर्धकांचा उत्साह हा वाखाणण्याजोगा आहे. विविध वयोगटातील मुलं मुली असतील, यंगस्टर्स असतील, अगदी वृद्ध मंडळी सुद्धा नव्या ऊर्जेने इथे धावताना आपल्याला पाहायला मिळतात. काही विनर्स आपल्या सोबत आहेत, ही स्पर्धा पूर्ण करून आलेले काही स्पर्धक आपल्या सोबत आहेत. काय सांगाल, कसा अनुभव आहे? सो इट्स ए वेरी गुड, अच्छा एक्सपीरियंस था. तो मतलब आप फिर मुंबई में ऐसा हो सकता है कि आप सी ब्रिज पे आप दौड़ सकते हो और वो भी इट्स ए न्यू ब्रिज. So it's an iconic and landmark for and it's a game changer for नवी मुंबई. तुम्हाला कसा अनुभव होता? एकदम खूप बरं वाटलं. MTHL वर धावताना असं सकाळचं वातावरण थंडगार आणि दोन्ही साईडला सी दिसत होतं आणि समुद्राच्या मधोमध आम्ही धावताना, मी आता 5 किलोमीटरमध्ये धावलो आणि 56 प्लसमध्ये मला वाटतं मीच गोल केला असेल. फक्त ते टायमिंगवर समजेल आणि माझ्या पुढे फक्त 20, 25, 30, 40 वयाचेच होते. त्यांच्या पाठोपाठ मी धावलो होतो. तर मला नक्कीच खात्री आहे की MMR रेकॉर्ड मी गोल केलेला आहे 56 प्लसमध्ये. थँक्यू व्हेरी मच. नक्कीच आपण बघतोय की या सगळ्या स्पर्धकांच्या चेहऱ्यावरती उत्साह आहे आणि हा उत्साह याच करता आहे की पहिल्या टप्प्यातली रेस मॅरेथॉन जी आहे ती आता संपलेली आहे आणि हे सर्व विजेते आता इथे आलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. कसा एक्सपिरियंस होता? It was wonderful. It was beautiful. This bridge is amazing that they have built. तुमचा अनुभव कसा होता? चांगले, भरपूर चांगले, खूप बहुत मजा आया. कोणत्या टप्प्यामध्ये धावला तुम्ही? कोणत्या कॅटेगरी? 5 किलोमीटर. 5 किलोमीटर. बहुत मजा आया. ग्रेट, बहुत अच्छा एक्सपिरियंस आहे. आपण बघतोय की नक्की सगळ्यांचा आनंद आहे. सगळ्यांनी ही रेस एन्जॉय केली आहे. आम्ही मनमुराद आनंद लुटला आहे अशी भावना मुंबईकरांची आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. श्वेता. सुस्मिता, धन्यवाद. हे सगळं वातावरण आमच्यापर्यंत पोहोचवलं मुंबई मॅरेथॉनचं. आणि ही मॅरेथॉन खास करून अटल सेतूवरून आहे आणि म्हणून एक वेगळाच उत्साह आहे धावपटूंचा. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.